टप्पूचे पप्पा किती वेळ? चहा तयार आहे. हो आलो. अरे दया, हा? या शर्टावर काळे डाग लागले होते ना? हा. मग डाग कुठे गेले? निघाले. निघाले? अरे असे कसे निघाले? दोनदा तू शर्ट लॉन्ड्रीला दिलं होतं तरी पण डाग नव्हते निघाले. अचानक कसे निघाले? कोणी केली ही कमाल? ही कमाल तुमच्या नातेवाईकाने केलीये. तू? अरे मी तर तुमची बायको आहे. तर मग? अरे विचार करा, तुमचे खूपच खास आहेत. बबिताजी? कोण कोण कोण? बोला. नाही. अच्छा चला, मी तुम्हाला आणखी एक संकेत देते. ज्यांच्या आठवणीने तुमचे हात आदराने जोडले जातात. त्यांच्या आठवणीने माझे हात आदराने जोडले जातात. बापूजी, बापूजीने कपडे धुतले. अरे नाही नाही बापूजी नाही, माझी आई म्हणजे तुमची सासूबाई. तू अहमदाबादला पाठवलेले शर्ट? अरे नाही नाही, शर्ट अहमदाबादला पाठवला नव्हता, पण अहमदाबाद वरून फोन करून आईने डाग काढण्याचा मस्त घरगुती उपाय सांगितला. आईने मला सांगितलं की दया, डाग रॉकेलने धु. मग हट्टीतला हट्टी डाग असेल ना तर तो पण निघून जाईल. आणि टप्पूचे पप्पा, तुमचा विश्वास नाही बसणार, मी डाग रॉकेलने धुतले आणि डाग गायब झाले. हे बघा. तू हे शर्ट रॉकेलने धुतलं? अरे रे रे. तुम्हाला रॉकेलचा वास येतोय का? हो. अरे येऊच शकत नाही, हा तुमचा भ्रम आहे. कारण डागाला रॉकेल मध्ये धुतल्यानंतर मी 2 वेळा शर्टाला सुगंधित वॉशिंग पावडरने धुतलाय. तर आता तुम्हाला रॉकेलचा वास नाही तर सुगंधित वास येत असेल. येतोय ना? बघा जरा. सुगंध येतो. हा वाह, आईने चांगला नुस्खा सांगितला. आई तर आई आहे. असे तर खूप उपाय आहेत आईकडे. जसे की समजा की घरात खूप काळ्या मुंग्या झाल्या आहेत ना, तर त्यांना पळवण्यासाठी ना असं पीठ टाकून ठेवायचं, त्या खातील आणि जातील. आणि समजा की डाळीमध्ये खूप मीठ पडलंय तर एक अख्खी सुपारी डाळीच्या आतमध्ये टाकायची आणि त्याने काय होतं की सुपारी एक्स्ट्रा मीठ असतं ना ते खेचून घेतं, बरोबर. आणि अजून समजा की घरामध्ये खूप जाळे झालेले आहेत तर एक झाडू घ्यायचा आणि त्याला नवऱ्याच्या हातात देऊन टाकायचा. हा शेवटचा नुस्खा आईने सांगितलं की तुझं आहे? माझा आहे, माझा आहे. तुम्ही ना खूप हुशार आहात. बरोबर पकडलं तुम्ही मला. लबाड. खूप हुशार झाली आहे आजकाल. मग काय खबर आहे? आई हल्ली कुठे आहे? माहित नाही. म्हणजे आईचा काही एका ठिकाणी मुक्काम कुठे असतो. ती तर समाजसेवेच्या कामासाठी गावगाव आणि शहरात फिरत असते ना. बरं झालं मुंबईचा नंबर नाही लागला. काय? तुम्ही आता काही बोललात ना, मुंबई नंबर? मी ते म्हणत होतो की आई आतापर्यंत कधी समाजसेवा करायला मुंबईला नाही आली. तसे टप्पूचे पप्पा, आयडिया चांगली आहे. मी आईला फोन करून सांगते की आई, तू समाजसेवेच्या कामासाठी मुंबईला ये. तर त्याने काय होईल की एका वेळेस 2 कामं होतील, की समाजसेवेची समाजसेवा होईल आणि माझी आईशी भेट पण होईल. हो, तर आई मुंबईला आली तर आपल्याला बघता येईल आई दिसते कशी. तुम्ही तर असं म्हणताय की तुम्ही आईला कधी बघितलंच नाही. हा, ते तर 2दाच बघितलं, ते पण आलटून पालटून. एक तर आपल्या लग्नात आणि एकदा टप्पू लहान असताना हॅपी बर्थडे मध्ये तेव्हा. त्याला पण किती वर्ष झाले. खरं तर मी विसरलोय की आई कशी दिसते. अच्छा, तर आता तर मला आईला मुंबईला बोलवावंच लागेल. आईला सांगावं लागेल की तुझे जावई बापू तुझी खूप आठवण काढतायत. ते म्हणतात की ते तर विसरूनच गेले की तू कशी दिसतेस. तर आई, तू प्लीज लवकरच मुंबईला ये आणि तुझ्या जावई बापूची स्मरणशक्ती परत आणण्याची समाजसेवा कर. करू फोन करून आईला? अरे बाबा, राहू दे ना, तिकडे बिजी असणार समाजसेवेच्या कामामध्ये. राहू दे,
त्यांना त्रास नको देऊ. तुम्ही आईला घाबरताय? ए, कोण घाबरताय? कोणी नाही घाबरत. तर मग आईला येऊ द्या. हो तर येताय तर येऊ द्या. घाबरताय कोण? कोणी नाही घाबरत आहे. अच्छा, तर मग मी आईला फोन करते. अरे यार थांब ना, तुला आईला फोन करायची एवढी काय घाई आहे? आरामात शांती 3-4 दिवसानंतर कर ना, आताच काय आहे? चल मी दुकानात जातो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. हुशारी मारण्यासाठी दयाला बोललो तर येऊ दे आई येते तर. इथे कोणी घाबरत नाही, पण खरोखर तर भीती वाटते. कारण सुंदर प्रॉब्लेमच्या समुद्र आहे, तर ती त्याची आई आहे. आणि ती जर खरंच आली तर नक्की सुनामीच येईल. नाही बाबा, नाही आली तर बरं होईल. हाय मैं मर जाऊं. ओहो, असं वाटतंय की सोसायटी कंपाऊंड मध्ये कोमल कमळ उमजलंय. कोमल. काय जेठा भाऊ, हं? तुम्ही मला बोलवलत? नाही. तुम्ही आताच म्हणालात ना कोमल. अच्छा, ते नाही नाही नाही, मी तुम्हाला नाही बोललो कोमल वहिनी. मी ते हे म्हणत होतो की आज खूप कोमल ऊन आहे. किती कोमल ऊन आहे असं. ओ अच्छा, असं आहे. हो, आणि तसं पण मला तुम्हाला बोलवायचं असेल तर कोमल वहिनी म्हणून बोलणार ना. असं कसं बोलणार मी तुम्हाला? बरोबर आहे, म्हणून मी विचारत होते आज तुम्हाला झालंय तरी काय. सॉरी. सॉरी. बाय. गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, गुड मॉर्निंग जेठाजी. अय्यर भाऊची वाट बघताय का? हो. हे बघा, बघितलं तर लेडीज लोकांना तयार व्हायला उशीर लागतो, पण नेहमी तुम्ही लवकर लवकर तयार होऊन उभे राहतात आणि अय्यर भाऊला उशीर होतोच होतो. मला हे कळत नाही की लेडीज कोण आहे, तुम्ही की अय्यर भाऊ? नाही नाही, अय्यर रेडी झालाय आणि तो रिक्षा आणायला गेलाय. ओ अच्छा. हे बघा, रिक्षाचं नाव घेतलं नि रिक्षा आली. 100 वर्ष आयुष्य आहे रिक्षाला, म्हणजे अय्यर भाऊला. थांब. हा चल बबिता. हा, गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. हा गुड मॉर्निंग. ओके बाय जेठाजी. ओके बबिताजी. अरे तुम्ही दुकानात चाललाय ना? हो. तर मग या ना आमच्या बरोबर, आम्ही तुम्हाला ड्रॉप करतो. हो ना यार? नाही का नाही करू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही, पण जेठालालला कदाचित आपल्या बरोबर यायला प्रॉब्लेम असू शकतो. का? जेठालाल, तू खूप मोठा उद्योजक आहे. आमच्या बरोबर रिक्षा कशी शेअर करणार? चांगलं नाही वाटत. अरे अय्यर भाऊ, कोणताही माणूस लहान किंवा मोठा नसतो. लहान मोठा असतं तर त्याचं नशीब. हो ना बबिताजी? बरोबर. या जेठालाल बस. जेठालाल, जेठालाल कुठे चालला? जेठालाल येत नाही का? काय झालं जेठालाल, उतरलास का? येत नाही? नाही नाही, ते काय आहे ना की रस्त्यामध्ये सर्वात अगोदर मी उतरणार, त्यामुळे मी या बाजूला बसतो. तर काय उतरण्याच्या वेळी तुम्हाला त्रास, तुम्ही उतरणार मी उतरणार, म्हणून मी पहिले इकडे बसून जातो ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. ओके ओके. तर एक काम करा अय्यर भाऊ, बबिताजींना त्या बाजूला बसून द्या, म्हणजे हवा आली तर गरमी नाही होणार. तुम्ही मध्ये बसा आणि मग मी बसतो. हो हो बरोबर बरोबर. हो. बबिता. हो. टप्पूचे पप्पा, बरं झालं तुम्ही इथेच आहात. बबिताजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दया वहिनी. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग. दया या सर्वांसमोर माझा पचका करेल या अगोदर बबिताजी, अय्यर भाऊ तुम्ही निघा. दयाला माझं काही काम असेल तर वेळ लागेल, तुम्हाला लेट होईल तर तुम्ही जा. अरे नाही नाही जेठालाल, आम्हाला लेट होत नाहीये. तू दयावहिनीशी 2 मिनिटं बोलून घे, आपण सोबतच जाऊया. हा दयावहिनी, हा तुम्ही बोला. टप्पूचे पप्पा, मी आता फोनवर आईशी वार्ता केली आणि सांगितलं की तू लवकर मुंबईला ये, कारण टप्पूचे पप्पा असं बोलतात की ते विसरून गेलेत की तू कशी दिसते. तर माहितीये, आईने हे ऐकून तुमचं फटाक्षी एक नाव पण ठेवलं.
दयावहिनी काय 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 नाव ठेवलंय जेठालालचं? भुलेश्वर कुमार. भुलेश्वर कुमार. जेठालाल भुलेश्वर कुमार हुशार आहे. तुमची आई हुशार आहे. काय नाव ठेवलंय जेठालालचं? भुलेश्वर कुमार. दया तू महत्वाचं बोल ना. मुंबई येण्याबद्दल आईने काय सांगितलं? येणार आहेत का? अरे वा दया वहिनी, आई मुंबईला येते? क्या बात है. नाही अंजली वहिनी, त्याचं काय, टपूच्या बापांची खूप इच्छा आहे की आईने इथे मुंबईला यावं आणि आईची पण खूप इच्छा आहे की तिने मुंबईला यावं, पण ती समाजसेवेच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे ना, म्हणून इकडे येणं थोडंसं अवघड आहे. दया वहिनी मी समजू शकते, पण तुम्ही ना आम्हा सर्वांतर्फे फोर्स करून सांगा की एकदा तरी या. थोड्याच वेळासाठी का येईना पण या. सोसायटीमध्ये आम्ही सगळे त्यांना भेटण्यासाठी बघण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. हो ना बबिताजी? हो हो नक्की. हो मला पण त्यांना भेटायचं आहे. बघितलं दया वहिनी, आम्हा सगळ्यांना त्यांना भेटायचंय. आमचं नाव घेऊन त्यांना बोलवा भेटायला. मला पूर्ण खात्री आहे त्या नक्की येतील. हो बोलवा ना प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, तुम्ही सगळे एवढं बोलतायत तर मी आईशी पुन्हा एकदा ह्या बाबतीत बोलून घेते. जेठालाल नशीबवान. तुझी सासूबाई आले की तुला खूप मजा येईल है ना? खूप छान. चल बबिता जाऊया. हो ओके बाय बाय. चल जेठालाल येतो ना? हो. हा. टपूचे पप्पा, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. चला अंजली वहिनी बाय. हो हो बाय. मी पण झाडांना पाणी देऊन जाईन. सगळे इतके बोलतायत तर मी आईला मुंबईला बोलवतेच.